Good morning, students. In our last lecture, we studied about types of fossils. There are two types of fossils. First one, body fossil and second one, trace fossil. आपण टाइप्स ऑफ फॉसिल्समध्ये काय बघितलेलं आहे? दोन प्रकारचे फॉसिल्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन बघितलं बॉडी फॉसिल, त्याची डायग्रॅम बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. सेकंड वन बघितलेलं आहे ट्रेस फॉसिल. ट्रेस फॉसिल्समध्ये पण आपण काय बघितलेलं आहे? त्याची डायग्रॅम बघितलेली आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय पॉईंट स्टडी केला? युजेस ऑफ फॉसिल्स. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बोर्डाला नक्की विचारला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला 4 युजेस लिहायचे आहेत. आपण इथं 6 युजेस बघितलेले होते लास्ट टाईम. काय बघितलेले होते बघूया. फर्स्ट वन, टू कोरिलेट वाईडली सेपरेटेड रॉक फॉर्मेशन. ज्यावेळेला रॉक फॉर्मेशन आपल्याला सेपरेट झालेली दिसते आणि ती ज्यावेळेला कोरिलेट करायची असते त्यावेळेला त्याला काय म्हणतो आपण? युजेस. आपण तिथे युजेसचा उपयोग करतो. त्याच्यानंतर टू स्टडी पॅलिओ क्लायमेट्स. म्हणजे पूर्वीच्या काळी क्लायमेट काय होतं त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा फॉसिल्सचा यूज केला जातो. टू स्टडी द पॅलिओ एन्व्हायरमेंट. वातावरणाचा काय त्यावेळेला परिणाम होतो किंवा कुठल्या प्रकारचं वातावरण होतं त्यावेळेला, कुठल्या फॉसिल्सला कुठलं क्लायमेट किंवा कुठलं एन्व्हायरमेंट त्याला सूट होत होतं किंवा त्यावेळेला होतं, याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा फॉसिल्सचा उपयोग केला जातो. टू रिकन्स्ट्रक्ट द इव्हॉल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये इव्हॉल्युशन म्हणजे चेंजेस कसे कसे होत गेले त्याचा जर अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा आपल्याला ह्या फॉसिल्सचा यूज होतो. फिफ्थ वन बघितलेला आहे टू एस्टिमेट द डेप्थ ऑफ सी ड्युरिंग द डिपॉझिशन. म्हणजे डिपॉझिशन ज्या वेळेला झालेलं होतं सीचं त्यावेळेला त्याच्यापासून त्या सीची डेप्थ किती आहे, त्याच्यामध्ये कोणते फॉसिल्स सापडतात, कोणत्या डेप्थला सापडतात, या सगळ्याचा अभ्याससुद्धा ह्या फॉसिलमुळे आपल्याला पॉसिबल होऊ शकतो. टू एक्सप्लोअर द पेट्रोलियम अँड कोल डिपॉझिट्स. जिथे जिथे फॉसिल्स आपल्याला मिळतात तिथं आपण एक्सप्लोअर करू शकतो. काय काय? तर पेट्रोलियम आणि कोल डिपॉझिट्स. अशा तऱ्हेनं आपण लास्ट लेक्चरला हे 2 पॉईंट्स बघितलेले होते, टाईप्स ऑफ फॉसिल्स अँड युजेस ऑफ फॉसिल्स. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट टर्मिनॉलॉजी यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी. आता पॅलेंटॉलॉजीमध्ये जी काही काही टर्मिनॉलॉजी यूज केली जाते ती आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं बघणार आहोत आपण इंडेक्स फॉसिल. आता इंडेक्स फॉसिल्स म्हणजे काय बघा. दीज आर द फॉसिल्स विच आर इझिली रेकग्नायझेबल, डिस्टिंक्टिव्ह, वाईडली डिस्ट्रीब्युटेड अँड अबंडंट. म्हणजे हे जे फॉसिल्स आहेत ते इझिली रेकग्नाइज्ड होतात, म्हणजे वी कॅन आयडेंटिफाय इझिली. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? इतरांपासून वेगळे, म्हणजे तिथे आहेत पण आपल्याला काय झालेलं आहे, थोडेसे काहीतरी वेगळे सगळ्यांच्यापासून वेगळे दिसतात, त्याला काय म्हणतो आपण? डिस्ट्रक्टिव्ह म्हणतो. वाईडली डिस्ट्रीब्युटेड, खूप दूरवर पसरलेले असतात. अँड अबंडंट, अबंडंट मीन्स मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात आपल्याला ते बघायला मिळतात. दे आर एक्झिस्टेड फॉर अ लिमिटेड लाईफ स्पॅन. म्हणजे ते जे आहेत ते त्यांचा लाईफ स्पॅन आहे, म्हणजे काळ जो आहे त्याचा तो इंडेक्स फॉसिल्सचा हा खूप शॉर्ट आहे, म्हणजे लिमिटेड आहे. इंडेक्स फॉसिल्स आर यूज्ड ॲज स्ट्रॅटोग्राफिक मार्कर्स. हे इंडेक्स फॉसिल्स कशासाठी यूज केले जातात? तर स्ट्रॅटोग्राफिक मार्क. स्ट्रॅटोग्राफी म्हणजे काय? लेअर बाय लेअर डिपॉझिशन. ज्या वेळेला 2 एरियाचं रिलेशन करायचं असतं, कोरिलेट करायचे असतात, त्यावेळेला लेअरमध्ये जे काही फॉसिल्स सापडतात त्याला आपण स्ट्रॅटोग्राफिक मार्कर्स म्हणतो. लक्षात आलं? एक्झाम्पल, ॲमोनाइट्स फ्रॉम मिसोझोइक इरा, ट्रिलोबाइट्स फ्रॉम पॅलिओझोलिक इरा. आता बघा काय सांगितलेलं आहे त्याचं एक्झाम्पल. ॲमोनाइट्स फ्रॉम मिसोझोइक. आता ते मिसोझोइक इरा आहे किंवा पॅलिओझोइक इरा आहे, हे स्ट्रॅटोग्राफिक आपण नंतर बघणार आहोत. आपण जिओलॉजिकल टाईमस्केलमध्ये ह्या टर्म्स आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? ॲमोनाइट्स फ्रॉम मिसोझोइक इरा. म्हणजे मिसोझोइक इरामध्ये आपल्याला कुठले सापडतात इंडेक्स फॉसिल? ॲमोनाइट्स सापडतात. आणि ट्रायलोबाइट्स कशामध्ये सापडतात? तर पॅलिओझोइक इरामध्ये. म्हणजे हे 2 जिथं सापडतात त्या त्या पिरियडला ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे, त्या इराला ते नाव दिलेलं आहे. सेकंड वन बघतोय आपण केमिकल फॉसिल्स. केमिकल फॉसिल म्हणजे काय? व्हेन सम ऑर्गॅनिझम डिकम्पोजेस दे लिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल सिग्नेचर. Such chemical traces provide indirect evidence for the existence of past life.
केमिकल म्हणजे काय बघा, केमिकल म्हणजे नावातच त्याच्यामध्ये आलं की केमिकल ज्यावेळेला एखादा ऑर्गॅनिझम डिकम्पोज होतो त्यावेळेला तिथे तो केमिकल्स काहीतरी सोडतो. ठीक आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काहीतरी तिथं काहीतरी तो पाठीमागं सोडून जातो की ज्याच्याकरून आपल्याला ओळखता येईल की कुठले एलिमेंट्स होते त्याच्यामध्ये, केमिकल कुठले कुठले होते. तर ते काय करतो तिथे तो सोडून जातो, डिकम्पोज होतो. आणि सच केमिकल ट्रेसेस प्रोव्हाइड इनडायरेक्ट इव्हिडन्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ पास्ट लाईफ. मग तिथे जे केमिकल्स आहेत ते जर तिथे राहिले असतील तर त्याचा आपण काय करू शकतो, एव्हिडन्स आपल्याला मिळू शकतो की अशा प्रकारचं पास्ट लाईफमध्ये म्हणजे मागच्या लाईफमध्ये काहीतरी इथं ऑर्गॅनिझम होतं की जे डिकम्पोज झालेलं आहे आणि त्याचे केमिकल्स तिथे सोडलेले आहेत किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तिथं राहिलेले आहेत. लक्षात आलं का बघा, केमिकल फॉसिल्स म्हणजे काय, परत एकदा बघूया. When some organisms decomposes, they leave a characteristic chemical signature. Such chemical traces provide indirect evidence for the existing of past life. लक्षात आलं? म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम जर डिकम्पोज झाला तर तो तिथं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सोडतो आणि ते सोडल्यामुळं आपल्याला पास्ट लाईफ काय होतं किंवा आधीचं जे काही एखाद्या ऑर्गॅनिझमचं लाईफ होतं किंवा तो कोणता होता तिथे ते आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो. नाव वी विल सी अबाउट द थर्ड वन, दॅट इज सुडोफॉर्म्स. सुडोफॉर्म्स. आता सुडोफॉर्म्स म्हणजे काय, तिथं तो ॲनिमल नसणे पण त्याचा भास होणे. म्हणजे काय, ज्या वेळेला तिथे एखादा ॲनिमल येऊन गेलेला आहे आणि तिथं तो आपल्याला आहे, होता असा भास ज्या वेळेला होता किंवा जाणीव ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याला सुडोफॉसिल्स म्हणायचं. आता म्हणजे एक्झॅक्ट काय बघूया. दीज आर व्हिज्युअल पॅटर्न्स इन रॉक्स दॅट आर प्रोड्यूस्ड बाय नॅचरली ऑकरिंग जिओलॉजिकल प्रोसेसेस. दे कॅन इझिली बी मिस्टेकन फॉर रिअल फॉसिल्स. आता बघा, त्यावेळेला एखादा ॲनिमल आपल्याला तिथे आहे असा भास होतो पण तो ॲनिमल तिथे नसतो, त्याला काय म्हणायचं, सुडोफॉसिल्स. लक्षात आलं? म्हणजे आहे हा भास होतो पण तिथं ओरिजिनल तो नाही आहे. मग आता त्याचं एक्झाम्पल काय, डेंड्रेटिक मार्किंग फॉर्म बाय फिलिंग ऑफ फिशर्स इन रॉक बाय मँगेनीज ऑक्साईड विच आर ट्री लाईक स्ट्रक्चर. आता एखादा जर रॉक घेतला तर त्याच्यामध्ये छोटे छोटे क्रॅक्स असतात आणि त्या क्रॅक्स कशासारख्या असतात, त्या एखाद्या झाडासारख्या किंवा स्ट्रक्चर आपल्याला ते दिसतं. हे कधी दिसतं, ज्या वेळेला ह्या क्रॅक्समध्ये मँगेनीज ऑक्साईड जाऊन तिथे फॉर्म होतं त्या क्रॅकमध्ये, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आपण, डेंड्रेटिक फॉर्म म्हणायचं. आता डेंड्रेटिक फॉर्म आपल्याला ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत त्यावेळेला आपल्याला ह्याचं एक्झाम्पल व्यवस्थित बघता येईल. आपल्या लॅबमध्ये त्याचं स्पेसिमन आहे. सो ट्री लाईक स्ट्रक्चर दिसतं. मँगेनीज डायऑक्साईड MnO2चं काय दिसतं, ट्री लाईक स्ट्रक्चर दिसतं. म्हणजेच काय, ज्या वेळेला त्या क्रॅक्स सगळ्या ह्या मँगेनीज डायऑक्साईडनं भरल्या जातात त्यावेळेला ते ट्री लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्याला काय म्हणायचं, सुडोफॉसिस. काय म्हटले बघा, दीज आर व्हिज्युअल पॅटर्न्स इन रॉक, म्हणजे आपल्याला ते दिसणारे पॅटर्न आहेत इन रॉक्स दॅट आर प्रोड्यूस बाय नॅचरली ऑकरिंग जिओलॉजिकल प्रोसेस. ही जी प्रोसेस आहे ते आपल्याला, हे जे फॉर्म्स आहेत ते आपल्याला नॅचरली मिळतात. जिओलॉजिकल प्रोसेस ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला नॅचरली हे आपल्याला पॅटर्न मिळतात किंवा फॉसिल्स मिळतात. कसे, तर ज्या वेळेला रॉकमध्ये क्रॅक्स असतात त्यावेळेला त्या क्रॅक्समध्ये मँगेनीज ऑक्साईड MnO2 त्याच्यामध्ये जातं आणि त्या क्रॅक्स फिलअप करतं आणि ते फॉर्मेशन जे ट्री लाईक स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण डेंड्रेटिक फॉर्म असं म्हणतो. लक्षात आलं? फोर्थ वन बघूया, लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय, अ लिव्हिंग फॉसिल आर प्रेझेंट डे फॉर्म्स विच ऑल्सो एक्झिस्ट ॲज फॉसिल्स. म्हणजे काय, लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय, आत्तासुद्धा प्रेझेंट आहेत ते आणि ऑल्सो एक्झिस्ट ॲज अ फॉसिल्स. आणि फॉसिल म्हणून आत्ता पण आहेत आणि फॉसिल म्हणून पण होते, त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणायचं. लक्षात आलं? एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया, हॉर्सशूज आणि क्रॅब. अशा प्रकारचे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे काय, पूर्वी पण ते फॉसिल्स होते आणि आत्ताही ते फॉसिल्स आपल्याला प्रेझेंट आहेत, त्याला लिव्हिंग फॉसिल्स म्हणायचं. फिफ्थ वन बघतोय, रिवर्क फॉसिल. रिवर्क फॉसिल म्हणजे काय, इट सिम्पली मीन्स दॅट द फॉसिल मे हॅव बीन रिमूव्ड फ्रॉम इट्स ओरिजिनल सेडिमेंटरी लेअर अँड रिडिपॉझिटेड इन द यंगर लेअर. रिवर्क, री म्हणजे काय, आपण परत म्हणतो. रिवर्क म्हणजे परत प्रोसेस होणे.
म्हणजे एखादा फॉसिल ज्यावेळेला रिमूव्ह होतो ओरिजिनल सेडिमेंटरी लेअरमधून, म्हणजे एखाद्या सेडिमेंटरी लेअरमध्ये तो फॉसिल फॉर्म झालेला आहे आणि त्यावेळेला तो तिथून रिमूव्ह होतो आणि परत रिडिपॉझिट होतो. कुठं? तर यंगर लेअरला. ओल्डर लेअरला तो डिपॉझिट झालेला आहे, त्याच्यानंतर यंगर लेअर फॉर्मेशन्स झालेले आहेत आणि तो ओल्डर सिरीजमधून रिमूव्ह होतो आणि परत ज्यावेळेला यंगर सिरीजमध्ये तो ज्यावेळेला प्रिझर्व होतो किंवा तिथे तो फॉसिल आपल्याला मिळतो, त्याला रिवर्केबल फॉसिल म्हणायचं. म्हणजे काय बघा, इट इज सिम्पली मीन्स दॅट द फॉसिल मे हॅव बीन रिमूव्ड फ्रॉम इट्स ओरिजिनल सेडिमेंटरी लेअर अँड रिडिपॉझिटेड इन अ यंगर लेअर. त्या नावातच आलेलं आहे, ज्यावेळेला एखादा फॉसिल परत जुन्या लेअरमधून किंवा ओल्डर लेअरमधून ज्यावेळेला निघून जातो आणि परत यंगर लेअरमध्ये ज्यावेळेला डिपॉझिट होतो, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? रिवर्क्ड फॉसिल्स म्हणायचं. आपला इथं पॅलेंटॉलॉजी हा टॉपिक संपलेला आहे. परत एकदा आपण रिवाईज करूया. आपण काय काय बघितलं पॅलेंटॉलॉजीमध्ये. पॅलेंटॉलॉजीमध्ये त्याची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर मोड्स ऑफ प्रिझर्वेशन ऑफ फॉसिल्स बघितले, त्याच्यामध्ये आपण त्याचे जवळजवळ साधारण 6 टाईप्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ फॉसिल्स बघितले, त्याच्यामध्ये बॉडी फॉसिल बघितलं, ट्रेस फॉसिल बघितलं, त्याच्यानंतर युजेस ऑफ फॉसिल्स बघितले, त्याच्यामध्ये 6 युजेस बघितलेले आहेत. आणि आज आपण बघितलेलं आहे टर्मिनॉलॉजी युज्ड इन पॅलेंटॉलॉजी. त्याच्यामध्ये इंडेक्स फॉसिल बघितलेलं आहे, केमिकल फॉसिल बघितलेलं आहे, सुडो फॉसिल्स बघितलेले आहेत आणि लिव्हिंग फॉसिल्स बघितलेले आहेत आणि लास्ट वन रिवर्क फॉसिल्स बघितलेले आहेत. अशा तऱ्हेनं आपण टर्मिनॉलॉजी सगळी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत स्ट्रॅटोग्राफी. तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. थँक्यू.